गडकरींच्या पुणे दौऱ्यात गोंधळ, महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग, भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा. पुण्यात एक गंभीर घटना घडलेली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुणे दौऱ्यात एका भाजप पदाधिकाऱ्याने महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप आहे आणि ही घटना 23 जून 2025 रोजी शनिवारवाडा परिसरातच घडलेली आहे. प्रमोद कोढरे नावाच्या पदाधिकाऱ्याने गर्दी नियंत्रण करत असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन केलेलं आहे असा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शनिवारवाडा परिसरात गडकरी यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते जमा झाले होते आणि यावेळी गर्दी नियंत्रणादरम्यान हा प्रकार घडलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रमोद कोंढरे यांनी महिला पोलीस अधिकाऱ्यासोबत वाद घातला. वादादरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांवर हात उचलण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांच्या अंगाला स्पर्श करून गैरवर्तन केलं असा आरोप आहे. पोलिसांनी कोंढरे यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम 354 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या आरोपांवर प्रमोद कोंढरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ते म्हणाले आहेत की मी फक्त पक्षाच्या आदेशानुसार कार्यकर्त्यांसोबत होतो, कोणत्याही महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन केलेलं नाही. त्यांनी या संदर्भात पोलिसांना लेखी निवेदन दिलेलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक या प्रकरणाची चौकशी करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.